तर मित्रांनो, माझं नाव संतोष पवार. आपण पाहता संकल्प टुडे. काल झालेल्या मतमोजणीनंतर महायुतीला स्पष्ट बहुमत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळालेल्या आहेत. आणि या 50 जागा मिळाल्यानंतर 5 वर्षासाठी त्याचे दूरगामी परिणाम हे आपल्याला पाहायला मिळतील. आणि यातला सगळ्यात मुख्य परिणाम जर आपण पाहायला मिळेल तर महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत त्या खासदारांना आता परत राज्यसभेवर जाता येणार नाही सध्याची स्थिती बघता. आणि हे खासदार कोण कोण आहेत आपण ते पाहूया. यातलं पहिलं नाव आहे शरदचंद्र पवार. शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि जेव्हा त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपेल परत त्यांना राज्यसभेवर सध्याची स्थिती बघता राज्यसभेवर परत खासदार म्हणून जाता येणार नाही. कारण की त्यांचे अवघे 10च आमदार हे निवडून आलेले आहेत. आणि शरद पवार यांनी सुद्धा बारामतीमधील एका सभेमध्ये निवडणूक लढवावी की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. तर खरोखरच जेव्हा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर शरद पवार म्हणजे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतात की काय हे आता पाहावं लागेल. यातलं दुसरं नाव आहे खासदार संजय राऊत यांचं. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. ज्या वेळेला एकनाथराव शिंदे यांचा बंड झाला त्या बंडानंतर वारंवार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांना गद्दार, 50 खोके अशा पद्धतीनं ते बोलत होते. एकदा संजय सिरसाट यांनी म्हटलं होतं की आम्ही गद्दार आहे तर गद्दारांच्या जीवावर आपण खासदार झालेल्या खासदारकीचा राजीनामा द्या. पण आता सध्याची ठाकरे गटाची स्थिती बघता, ठाकरे गटाच्या या निवडून आलेल्या जागा बघता असं स्पष्ट दिसतंय की संजय राऊत हे सुद्धा परत जे आहे ते राज्यसभेवर खासदार म्हणून सध्याच्या स्थितीप्रमाणे जाणार नाही. तिसरं नाव आहे प्रियंका चतुर्वेदी. या सुद्धा जे आहेत त्या ठाकरे गटाच्या खासदार आहेत राज्यसभेच्या आणि संख्याबळाच्या हिशोबानं त्यांना सुद्धा राज्यसभेवर सध्याची परिस्थिती बघता जाता येणार नाहीये. आता महाविकास आघाडीजवळ एकच पर्याय आहे. हे तिघं मिळून एका जागेवर येऊन फक्त एकच खासदार जो आहे तो राज्यसभेत ते पाठवू शकतात. तो खासदार कोण असेल हे आपल्याला पाहावं लागेल. पण सध्याची स्थिती बघता महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते ते खासदार म्हणून राज्यसभेत सध्याच्या स्थितीप्रमाणे दिसणार नाहीत.